Today we are going to learn next point, factors of a cube minus b cube. बघा आज आपण a cube minus b cube याचे फॅक्टर्स म्हणजे अवयव पाहणार आहोत. या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण a cube प्लस b cube याचे फॅक्टर्स पाहिलेले आहेत. तर आता त्याचे फॅक्टर्स आपण पाहूया. a cube minus b cube is equal to, in first bracket, a minus b, in second bracket, a square plus ab plus b square. आता a पहा, a म्हणजेच आपण फर्स्ट टर्म मानूया आणि b म्हणजेच आपण सेकंड टर्म मानूया. आता यानुसार आपण ह्या फॉर्म्युल्याचं रीडिंग करणार आहोत. फर्स्ट टर्म क्यूब मायनस सेकंड टर्म क्यूब इज इक्वल टू, इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, इन सेकंड ब्रॅकेट फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर ह्या पद्धतीनं आपल्याला त्या फॉर्मचं रीडिंग करायचं आहे आणि एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल सोडूया. पहा, एक्झाम्पल दिलेला आहे, फॅक्टराइज एक्स क्यूब मायनस 8y क्यूब. याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. पहा, आता एक्स क्यूब मायनस 8y क्यूब हेच आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पण लिहिता येईल. पहा, एक्स क्यूब आपण जसाच्या तसा लिहिला मायनस, आता 8 या संख्येचं क्यूब रूट किती आहे 2, म्हणून आपण आता 8चा आपण क्यूब रूट लिहिणार आहोत 2 आणि yचा क्यूब y क्यूब. पहा, आपण हीच टर्म ह्या पद्धतीनं लिहिलेली आहे. एक्सचा क्यूब जसाच्या तसा लिहिला मायनस 8चा आपण फक्त काय घेतलेला आहे, क्यूब रूट घेतलेला आहे, किती येते 2 आणि yचा क्यूब y क्यूब जसाच्या तसा घेतलेला आहे. पहा, एक्स क्यूब मायनस 2चा जर क्यूब केला तर 8 येईल, yचा क्यूब y क्यूब. म्हणजे यामध्ये काही फरक झालेला नाही, दोघांच्याही व्हॅल्यू कशा आहेत, सारख्याच आहेत. आता आपल्याला या फॉर्मचं काय करायचं आहे, फॅक्टर्स पाडायचे आहेत ह्या फॉर्मनुसार. तर पहा, आता या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणती असेल, एक्स, आणि सेकंड टर्म कोणती असेल 2y ही सेकंड टर्म असेल. त्या पद्धतीनं आपण ते एक्झाम्पल सोडूया. पहा, एक्स क्यूब मायनस 2y स्क्वेअर इज इक्वल टू, इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म म्हणजे एक्स मायनस सेकंड टर्म म्हणजे 2y, इन सेकंड ब्रॅकेट फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 2y प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच 2yचा स्क्वेअर. आता पहा, फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 2y जसाच्या तसा आपण लिहिलेला आहे. आता इन सेकंड ब्रॅकेट पहा, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता हा आपल्याला काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. एक्स इंटू 2y काय होईल, 2xy प्लस 4चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर. पहा, 8 क्यूब एक्स क्यूब मायनस 8y क्यूब याचे फॅक्टर्स आपल्याला मिळाले. इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 2y, इन सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 4y स्क्वेअर. ह्याच पद्धतीनं आता आपण सेकंड एक्झाम्पल सोडूया. पहा, फॅक्टराइज 27p क्यूब मायनस 125q क्यूब. तर पहा, 27p क्यूब मायनस
125 क्यू क्यूब. हेच आता आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पण लिहिता येतील. पहा 27चं क्यूब रूट किती आहे 3 आणि पीचा क्यूब पी क्यूब मायनस 125 याचं क्यूब रूट किती आहे 5 आणि क्यूचा क्यूब जसाच्या तसा. आता आपल्याला काय करायचं आहे पहा पी 3pचा क्यूब मायनस 5 क्यूचा क्यूब याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर पहा अगोदरचं जे एक्झाम्पल सोडवलं आपण त्याच पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म. आता फर्स्ट टर्म कोणती आहे या ठिकाणी 3p. फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे 5q. इन सेकंड ब्रॅकेट फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3pचा स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 3p इंटू 5q प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5qचा स्क्वेअर. आता पहा फर्स्ट ब्रॅकेट 3p मायनस 5q पूर्ण ब्रॅकेट आपण जसाच्या तसा लिहिणार आहोत 3p मायनस 5q. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये पहा 3चा स्क्वेअर किती आहे 9 pचा स्क्वेअर p स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा 3p इंटू 5q हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. अगोदर आपण कोइफिशियंटचा गुणाकार करूया. 3 इंटू 5 किती होतात 15. किती होतात 15 आणि p इंटू q काय होईल pq प्लस लास्ट टर्म पाहूया. आता 5चा स्क्वेअर किती आहे 25 आणि क्यूचा स्क्वेअर q स्क्वेअर जसाच्या तसा. तर पहा ह्या पद्धतीनं आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. a क्यूब मायनस b क्यूब या टर्मचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थर्ड एक्झाम्पल सोडवणार आहोत. पहा थर्ड एक्झाम्पल आहे फॅक्टराइज 54p क्यूब मायनस 250q क्यूब. आता काय करायचं आहे पहा आपण 54p क्यूब मायनस 250qचा क्यूब लिहिले आहेत. आता 54 आणि 250 हे कोणत्याही संख्येचे क्यूब रूट नाही. मग आता काय करायचं आपल्याला पहा 54मध्ये 2 आहेत 250मध्ये सुद्धा 2 आहेत. 2 जर आपण कॉमन काढले पहा 2 आपण काय केले कॉमन काढले तर आतमध्ये काय राहिले पहा आता 27 pचा क्यूब पहा 2 इंटू 27 दुणे 54 pचा क्यूब जसाच्या तसा मायनस आता 2 कॉमन काढलेले आहेत. मग आता इथं किती येणार आहेत 125 क्यूचा क्यूब. पहा 125 गुणिले 2 250 आणि क्यूचा क्यूब. आता पहा या स्टेपमध्ये 27p म्हणजेच फर्स्ट टर्म आणि 125 म्हणजे सेकंड टर्म. आता याचं सुद्धा आपल्याला काय करता येणार आहे पहा 2 पुन्हा कॉमन इंटू ब्रॅकेटमध्ये पहा आता ब्रॅकेटमध्ये 27चं क्यूब रूट किती आहे 3 आहे. 27चा आपण क्यूब रूट घेणार आहोत 3 pचा क्यूब पुन्हा जसाच्या तसा मायनस 125चं क्यूब रूट किती आहे 5 आणि क्यूचा क्यूब जसाच्या तसा. आता फर्स्ट टर्म आपल्याला मिळाली 3p सेकंड टर्म आपल्याला मिळाली 5q. तर आता आपल्याला ह्या फॉर्मचा वापर करून ते एक्झाम्पल सोडवायचं आहे.
टू कॉमन आहे म्हणून तो बाहेर जसाच्या तसा राहिला. आता इन फर्स्ट ब्रॅकेट पहा काय दिलेलं आहे, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे 3p मायनस सेकंड टर्म म्हणजे 5q. इन सेकंड ब्रॅकेट पहा, फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 3pचा स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 3p इंटू 5q प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 5qचा स्क्वेअर. आता पहा हे 2 पुन्हा जसेच्या तसे कॉमन बाहेर आपण लिहिलेले आहेत. इंटू फर्स्ट ब्रॅकेट पुन्हा जसाच्या तसा 3p मायनस 5q. आता इन सेकंड ब्रॅकेटमध्ये 3चा स्क्वेअर 9 pचा स्क्वेअर p स्क्वेअर प्लस 3p इंटू 5q 3 इंटू 5 किती होतात 15 p इंटू q pq प्लस 5चा स्क्वेअर 25 आणि qचा स्क्वेअर q स्क्वेअर. तर ह्या पद्धतीनं पहा आपण थर्ड एक्झाम्पल सोडवलेलं आहे.